अमित शहाना पक्ष विकला 5,000 कोटींना. ते आजच कुठं सांगतात ते 4.5 वर्ष सांगतात. 4.5 वर्ष सांगून सांगून युबीटी किती खाली आणली त्यांनी बघितली ना. आम्ही 2 नंबरला आलो, ते 7 नंबरला गेले. नगरपालिकेमध्ये ते 7 नंबरला आहे, जिल्हा परिषदला ते 7 नंबरला आहे, महानगरपालिकेमध्ये ते 7 नंबरला आहे. आमदार केला तर आम्ही 80 लढलो, आम्ही 60 निवडून आलो. ते 100 लढले, 20 मारामार निवडून देताना. त्याच्यामुळे बोलून 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 मला असं वाटतं की त्यांनी युबीटीचं जे खच्चीकरण केलेलं आहे त्याच्यामधनं युबीटीच्या कार्यकर्त्यांचा मॉरल डाऊन झाला आणि कार्यकर्ते सैरभैर झाले. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना काय असते, समाजकारण करणारी शिवसेना काय असते, चंद्रहार पाटील इथं उपस्थित आहेत. काल परवाच आम्ही 1200 लोक चंद्रहार पाटलांसोबत समवेत दिल्लीला जाऊन आम्ही रक्तदान करून आलो. याचा अर्थ 80% नाही, 100% समाजकारण करणारी एकनाथ शिंदे साहेबांची, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे. आणि म्हणूनच काही लोकांना पोटसो उठलेला आहे. ते बोलत राहू दे, त्याचा फायदा आम्हाला होतो. राहुल गांधी असं म्हणतायत की अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही झोपू देणार नाही जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत. सळो की पळो करून सोडू असं त्यांनी वक्तव्य काढलेलं आहे. 90 वेळा हरल्यानंतर मागच्या निवडणुका 90 ते हरले. हे सगळे प्रयोग करून झाले. नदीमध्ये पण उडी मारून झाली, समुद्रात उडी मारून झाली, विमानात काय काय करून झालं, विमान चालवण्याचा प्रयत्न झाला, तरीसुद्धा काही उपयोग झाला नाही. नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भारत देशाला एका जागतिक स्तरावर नेऊन ठेवलेला आहे. त्याच्यामुळं कोणी इथं कोलीकोली केली तरी त्या दोघांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. सुप्रिया सुळे असं म्हणतायत की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे आणि राष्ट्रवादी खरी आहे ती पवार साहेबांचीच आहे असं वक्तव्य केलेलं आहे. ठीक आहे, म्हणू देत ना. आपण कशाला, आपण काही लोक जर त्या आनंदामध्ये राहणार असतील आपण त्यांच्यावर टीका कशाला करा. काय त्यांच्या सगळ्यांवर टीका करणं एवढा मोठा नाही. परंतु मी अभिमानानं सांगतो की जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता, ते गुवाहाटीला गेले नसते आणि मुख्यमंत्री झाले नसते, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधी 3.5 कोटी 4 कोटी महिलांना मिळाली नसते. लेक लाडकी योजना मिळाली नसते. एसटीचं तिकीट निम्म महिलांचं हे मिळालं नसतं. काय कोणी काय टीका करतं याच्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना स्वीकारलं, मतदारांनी स्वीकारलं आणि भाजप नंतर 2 नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची पुढं आली. त्यांनी वंदे मातरम या गीताला विरोध केला आहे असा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय. या संदर्भात काय सांगा. तुम्ही जसं कायमस्वरूपी सांगता त्या व्हिडिओची पुष्टी मी करत नाही, परंतु तो जर व्हिडिओ खरा असेल तर या काँग्रेसच्या लोकांना देशाबद्दल किती अभिमान आहे हे या व्हिडिओमधनं सिद्ध झालेलं आहे. वंदे मातरमचा नारा भारत देश स्वतंत्र होण्यासाठी त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिला आणि त्या वंदे मातरमचा नारा सुरू असताना काँग्रेसची मंडळी तोंड फिरवतात आणि ते वंदे मातरम का चालू केलं असा जाब विचारण्याचा कार्यकर्त्यांना प्रयत्न करतात. ही आपल्या देशासाठी शोकांतिका आहे आणि म्हणून जो प्रकार वंदे मातरमच्या बाबतीमध्ये तिथं घडला त्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो. तो व्हिडिओ ज्या पद्धतीनं व्हायरल होतोय तो बघता भारतातल्या प्रत्येक देशप्रेमीला, तरुण तरुणीला काँग्रेसची भूमिका या व्हिडिओनंतर स्पष्ट झाली आहे. साहेब, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, त्यांना मंत्रिपदाची अट दिली होती असं पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केलेलं आहे. या संदर्भात काय सांगा. आता एखादी गोष्ट ब्रेकिंग करण्यासाठी किंवा स्वतः प्रकाश झोता देण्यासाठी अशा अनेक स्टेटमेंट दिल्या जातात. गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर मी देखील त्यांचं कामकाज विधिमंडळामध्ये बघितलेला एक कार्यकर्ता आहे 2004 त्याच्यामुळे ते नसताना त्यांच्याबद्दलची शंका उत्पन्न करणं हाच काँग्रेस पक्षाचा पराभव आहे. वारंवार मनसेकडनं किंवा राज ठाकरेंकडनं मुंबई गोवा हायवेच्या संदर्भात जे वक्तव्य काढली जात आहे किंवा मुंबई गोवा हायवेचा आता तुम्ही प्रवास करताय, प्रचंड तडे गेलेले आहेत, खड्डे पडलेले आहेत आणि एकीकडे सरकार सांगतं की 95% किंवा 99% काम सुरू झालेलं आहे. या संदर्भात काय झालं. याबद्दल तडे पडलेले असतील किंवा चुकीचं काम झालं असेल तर त्याची इन्क्वायरी होईल, त्याच्यावर कारवाई होईल. परंतु जे काही मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्णच झाले नाही असं सांगण्याचा खोटा प्रयत्न काही लोक करत आहेत. मी कुठच्या पक्षाचं नाव घेत नाही. हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगतो. मी ज्यावेळी रत्नागिरीतनं मुंबईला जायला निघतो त्यावेळी 4.5 ते 4.25 तासामध्ये मुंबईमध्ये पोहोचतो. जर इंदापूरला ट्रॅफिक मिळालं नाही तर. आता इंदापूरच्या ट्रॅफिकचा उल्लेख का मी केला तर इंदापूरला बायपास जो सुरू होणार होता तो काही कारणामुळे सुरू होऊ शकला नाही, पण तो बायपास झाल्यानंतर रत्नागिरी ते मुंबई हे अंतर 4 तासावर येणार. ओके.